चला मॅचला सुरुवात होती. महत्वाची मॅच आहे. जो जिंकेल तर टॉप 3 मध्ये जाणार आहे, त्यामुळे ही मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. बॉलिंगसाठी धीरज स्ट्राईक एंडला. आदित्य ठाणे विरुद्ध कल्याण अशी मॅच असणार आहे आणि पाहूयात कशा प्रकारे मात्र ही मॅच जिंकून टॉप 3 मध्ये जाईल. बॉलिंगसाठी धीरज स्ट्राईक एंडला आदित्य पवार भाऊ, नॉन स्ट्राईक एंडला प्रसाद. उपउपांत्य फेरीची मॅच आहे, क्वार्टर फायनलची मॅच. या बॉलवर आणि रोहन चिंचलेची एक क्विक स्टंपिंग पाहिली गेली, पण तिकडे येईल डॉट बॉल. या बॉलवर पण एक परफेक्ट यॉर्कर धीरजचा. धीरज चौहान एक चांगले बॉलर आहेत. गुड बॉल. या हंगामात देखील चांगली बॉलिंग राहिली धीरजकडून. वायकट्ट्याला देखील यावर्षी वायकट्टा क्रीडा स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार घेतला आणि खूप शांत प्लेयर्स आहेत, खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. भाऊ एवढ्या जोरात धावत सुटला. स्टेशनला एक फास्ट ट्रेन पकडायची आहे. न्यू बॅटर निखिल पाटील येतील. स्ट्राईकला निखिल, बॉलिंगसाठी धीरज आहेत. या बॉलवर एक सिंगल रन आणि एकने मात्र इकडे खातं ओपन केलं गेलं टीम साई मालेश्वर ठाणे. एकच रन झाले उघी फलकावरती. या बॉलवर पण टॅप खेळलं गेलं निखिलच्या बॅटमधून. 2 रन मिळतील. गुड स्ट्रोक. 3 या धावसंख्येवर मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय. बॉलिंगसाठी पुन्हा धीरज स्ट्राईक केला निखिल. पहिली ओव्हर आपण पाहिलं तर संपली आणि 4 रन झालेत. एक विकेट गेली आहे. बॉलिंगसाठी साई पाल येत आहेत. स्ट्राईकरला बॅटर निखिल. पहिलाच बॉल आपण पाहिला तर ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. चांगली पिचिंग पाहिली गेली आणि इकडे मात्र डॉट बॉल येईल.
या बॉलवर देखील डिक्लेअर झोन आणि रन सिंगलने पुढे जाईल. 7 रन होत आहेत. नो बॉल. दोन बॉल 8 रन झालेत. या बॉलवर देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे या बॉलवर एक चांगलं टॅप खेळले गेले तर मात्र तिकडे 2 रन मिळतील. प्रसादने प्रॉपर समोर टॅप खेळले गेले. या बॉलवर देखील एक साईचा चांगला ऑफ ब्रेक आतमध्ये आणलाय आणि येईल डॉट बॉल. and it is out. अकरा रन झाली त्या फलकावरती. आकाश नाही बॉलर हाय योगेश. बॉलीसाठी योगेश येत आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती चांगली फिल्डिंग डायरेक्ट हिट. क्या बात आहे धीरज. का हिट लगावलाय आणि बॅटर आउट जाते आणि एक महत्वाचा रनआउट मात्र तिकडे. आणि योगेशने मात्र कुठेतरी इकडे घाई केली आहे. स्ट्राइक एंडला बॅटर भावेश. इकडे पण डिक्लेअर झोन मध्ये रन जाईल सिंगलने. 13 13 वरती 3 विकेट गेलेत.
या बॉलवर देखील एक चांगला टॅप खेळले गेलेत आणि 2 रनने मात्र धावफलक पुढे जाईल. क्या बात आहे. का बॉल अडवला गेला तिकडे सुनीलने प्रॉपर योगेशचा परफेक्ट यॉर्कर आणि शेवटचा बॉल देखील डॉट येईल. 3 ओव्हर संपल्या 16 रन झालेत. Disconnected. न्यू बॉलिंग साठी हेमंत येतात. पहिल्याच बॉलवरती सिंगल रन आणि 17 रन्स. स्ट्राईक एंडला बॅटर भविष्यात सालाचा 22 आला तरी 23चा टार्गेट येईल. या बॉलवर पण व्हाईट बॉल आणि एक्स्ट्रा रन्स ते धावफलक पुढे जाईल 18. या बॉलवर देखील टॅप खेळले गेलेत. रन सिंगल मिळेल. वीस रन झालेत. 3 बॉल 20 आणि 3 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंगचे. या बॉलवर देखील एक चांगला बॉल अडवला गेला. बॉट 1 रन 21. या बॉलवर ऑफ स्टिक गुड बॉलिंग. ट्वेंटी-वन. आणि थोड्या वेळासाठी असं वाटलं की पाकिस्तानची बिल्डिंग बघतोय की काय. बॉल थोडा सोडलेला भाऊ दोघांनी पण. पाकिस्तानची व्हिडिओ सारखा व्हिडिओ होता. 24चं टार्गेट आहे. 23चं टार्गेट आहे. बघत होतं तुमचं चेक लक्ष आहे का.
बॉलिंग साठी गणेश, स्ट्राईक एंडला रोहन. 23चा टार्गेट आहे मॅच जिंकण्याकरिता. ठाणे जिंकेल की कल्याण, कोण जाईल टॉप 3 मध्ये स्टेशन वाईज फॉर्मॅट मध्ये. पहिल्याच बॉलवरती टॅप खेळले गेलेत आणि पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. त्यामुळे रोहनला पण माहिती आहे की मॅच आपल्याला सिंगल सिंगल्सने बनवणं गरजेचं आहे. आणि इकडे रोहन आणि सुनीलने देखील रन कंप्लीट केलाय. 2 रन होते धावफलकावरती. बॉलिंगसाठी पुण्यात गणेश, स्ट्राईक एंडला सुनील विश्वकर्मा, गांगोली. या बॉलवर टॅप खेळले गेले, सिंगल रन मिळते तिकडे. या बॉलवर नो बॉल आणि नो ला प्लस. सहा रन झाले त्या फलकावरती. आता 21 बॉल मध्ये आपण पाहतो 17 रन्स करायच्यात. गणेशकडून कुठेतरी चुकी झाली आणि सुनीलने त्याला मात्र प्लस केलं. वेल बॅटिंग, चांगले बॅटर आहेत. 3 बॉल 6. तीन बॉल 6. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर सुनील विश्वकर्माच्या बॅटमधून 2 रनसाठी अफलातून बॅटिंग. आणि सुनील तिन्ही मॅच मध्ये अगदी चांगला परफॉर्मन्स राहिलाय. कल्याणची रन मशीन म्हणून नक्कीच ओळखलं जातं आणि नेहमीच टीमला गरज असताना चांगली बॅटिंग केली सुनीलने. या बॉलवर देखील एक चांगला स्ट्रोक खेळले गेलेत, परफेक्ट. चांगलं शॉर्ट सिलेक्शन होतं, ड्राईव्ह केलं होतं तिकडे. रन सिंगल मिळतीये. 10 रन झालेत 18 बॉल मध्ये. 13 रन्स करायचे आता मात्र मॅच जिंकण्याकरिता. कमबॅक करावा लागेल आता मात्र. बाबूला एक चांगली ओव्हर टाकणं गरजेचं आहे. 18 बॉल्स मध्ये 13 रन्स करायचे. 18 बॉल 13. जॉर्ज 11 कल्याण मॅच जिंकेल की टीम साई मार्लेश्वर ठाणे. स्टेशन वाईज ची दिवसातील आपण पाहिलं तर कोण टॉप 3 मध्ये जाईल त्यासाठी मॅच. आदित्यने एक ओव्हर सेफ टाकली तर मात्र ठाणे संघ देखील मॅच मध्ये. या बॉलवर देखील काय फटका खेळला गेलाय आणि तिकडे आपण पाहिलं तर रन मिळतील 2. सुनील विश्वकर्मा, गांगुली, अफलातून बॅटिंग. खूप चांगली बॅटिंग केली गांगुलीने आज. या बॉलवर जज पण देखील चांगलं केलं. व्हाईट बॉल. अवघ्या 10 रनची गरज आहे.
या बॉलवर देखील आपण परत पुन्हा एकदा एक टॅप केला जातो, रन सिंगल मिळतीये. खूप चांगली बॅटिंग केली आजच्या दिवसभरामध्ये, खूप चांगला खेळ केलाय. या बॉलवर मात्र देखील सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेला, 1 रन मिळेल. पंधरा बॉल मध्ये अजूनही 8 रन्स करायचे आहेत. रोहनला माहितीये की इकडूनही मॅच कधी मी विनंती करेल पडदा सोडून मागे उभे राहा प्लीज. थोडं भाऊ सर्वांनी मागे जा, सर्वांनी तिकडून मागे जा. तुम्ही असं वंडी आतमध्ये आणले, ग्राउंड छोटं करत चालले तुम्ही. भाऊ तुम्हाला कुठे उतरायचे, ट्रेन मध्ये असे आलेत. ठाणा अजून लांब आहे. डोंबिवलीवाले मागे व्हा. बॅटिंगसाठी मेहुल वारी आहे त्या स्ट्राईक एंडला. 14 बॉल मध्ये 8 रन्स करायचे आहेत. पाहुणीचे 2 बॉल लीड टाकले तर 12 बॉल 8 पण बघायला मजा येईल, 12 बॉल 7 पण बघायला मजा येईल. पण एका दुसऱ्या बॉलरला एफर्ट द्यावे लागतील. या बॉलवर सिंगल रन आणि 1 रन मिळतीये. अवघ्या 7 रनची गरज आहे. व्हाईट बॉल. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळले गेले आणि रन तिकडे सिंगल मिळेल. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉल येईल तिकडे. अजूनही 4 रन्सची गरज आहे 10 बॉल मध्ये. या बॉलवर देखील एक चांगला वाईट जज केला. उगा 3 रनची गरज आहे. या बॉलवर काय स्ट्रोक खेळले गेले. चांगलं शॉट सिलेक्शन होतं आणि प्रॉपर अलगस फुटवर्क पाहिलं गेलं. बॉलला थोडा टॉस केला बट
आणि ही मॅच जिंकत असताना आपण पाहिलं तर टीम जॉर्ज कल्याण संघ टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचतोय. अभिनंदन. वेल प्लेड सुनील विश्वकर्मा. गांगुलीची बॅटिंग आवडली सगळी जोरदार अफलातून बॅटिंग वन साइड बॅटिंग केली. वेल प्लेड सुनील. आणि गांगुली आपण यायचे प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. बॅक टू बॅक खूप चांगली खेळी केली आपल्या टीमसाठी. आणि का कल्याणची रन मशीन म्हटलं जातं अफलातून बॅटिंग करत असताना टॉप 3 मध्ये आपल्या टीमला वन साइड बॅटिंग